ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा 40वा अध्याय उद्यापन कथाकथनम या शीर्षकाचा आहे. श्रोते हो, सद्गुरू आणि शिष्य यांचं नातंच फार वेगळं. सद्गुरूंचा हात मस्तकावर पडला की शिष्य हा सद्गुरुमय होऊन जातो. समुद्र आणि नदी यांचा संगम व्हावा अशी ती एक भाव अवस्था असते. बाळासाहेब देव नावाचे एक साई भक्त होते. त्यांची आई वेगवेगळ्या प्रकारची उद्यापने व्रते करीत असे. अशाच एका उद्यापनाच्या प्रसंगी बापूसाहेब जोग यांना पत्र लिहून साईबाबांना उद्यापनाचं आमंत्रण दिलं. बापूसाहेब जोगांनी पत्र साईंना वाचून दाखवलं. ते म्हणाले, साईनाथा, कृपया आपण देवांचा कार्यक्रम साधून कार्यभाग घ्यावा ही विनंती. देवांनी धाडलेले हे शुद्ध भावनेचं आमंत्रण ऐकून साई म्हणाले, मदन लागे गाडी घोडी विमान अथवा अगिनगाडी, हा कमारी जो मज आवडी, प्रगटे मी ते घडी अविलंबे. बाबांनी निरोप दिला, तू, मी आणि अजून एक जण आपण उद्यापनाला नक्की जाऊया. साई महाराजांचा हा निरोप बापूसाहेब देव यांना बापूसाहेब जोगांनी कळवला. या निरोपांनी बाळासाहेब देव अत्यंत खुश झाले. प्रत्यक्ष उद्यापनाच्या दिवशी बाळासाहेब देवांच्या घरी एक संन्यासी आला. देवांच्या मनात शंका आली, हा पूर्वी येऊन गेलेला संन्यासी पुन्हा वर्गणी मागायला आला आहे. संन्यासी देवांना म्हणाला, आया हूँ न पैसे के लिए, आज तो हमको भोजन चाहिए. हमारे साथ 2 बच्चे हैं. तिघेही जण उद्यापनाचा प्रसाद खाऊन तृप्त झाले. बाळासाहेब साईंची वाट पाहत होते. उद्यापन झाल्यावर त्यांनी बापूसाहेब जोगांना पत्र लिहिलं. असे कसे हो साईबाबा, फसवतात आम्हाला. माझ्याकडे उद्यापनाचं ते तिघेजण येणार म्हटले होते. घडलं मात्र तसं नाही. जोगांनी जेव्हा हा प्रकार साई महाराजांना सांगितला तेव्हा साई महाराज म्हणाले, मी येऊन गेलो होतो असं सांग त्याला. त्याने मला ओळखलं नाही. दोघांसह येईल असं मी म्हणालो होतं ना. त्याला विचार, माझा संन्यासाचा वेश आठवत नाही का. त्याला विचार, मी पैसे मागेल याची त्याला भीती वाटत होती ना. हा निरोप समजताच बाळासाहेब जोग यांचा आनंद गगनात मावेना. ते म्हणाले, मी साईंना उगीचच दोष दिला, माझंच चुकलं. अगदी असाच अनुभव ग्रंथकार हेमाडपंत यांना स्वतःचा आला. 1917 फाल्गुन महिना, दिवस पौर्णिमेचा. हेमाडपंतांना साईंनी स्वप्नदृष्टांत देऊन सांगितलं, मी आज तुमच्याकडे जेवायला येईल. हेमाडपंत जागे झाले. त्यांना मनोमन खूप आनंद झाला. त्यांना साईबाबा आज आपल्याकडे जेवायला येणार आहे हे आपल्या धर्मपत्नीला त्यांनी सांगितलं. ती म्हणाली, शिर्डीवरून इतक्या दूर बाबा कसे येतील आपल्याकडे. शिर्डीतील पंचपक्वान्न सोडून इथे कशाला ते येतील. साईंवर निस्सीम भक्त असणारे आणि साईंवर श्रद्धा असणारे हेमाडपंत आपल्या बायकोला म्हणाले, पावशेर तांदूळ शिजव, तुला किती त्रास पडणार आहे. साई येणार म्हणजे येणार. आज जो कोणी जेवायच्या वेळी येईल मी त्याला बाबांचेच रूप मानणार. हेमाडपंतांच्या सूचनेवरून पत्नीने प्रसाद म्हणून स्वयंपाक केला. नाना प्रकारच्या भाज्या, कोशिंबीर, खीर तयार झाली. बरोबर 12 वाजता जेवायला मी होऊन आलं. आता स्वप्नदृष्टांतात दिल्याप्रमाणे ते भोजनाला येणार का या विचारात हेमाडपंत होते. त्यांनी वाढलेल्या ताटाभोवती पाणी फिरवलं. मंत्र सुरू केले. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा. इतक्यात जिन्यात पावलं वाजली आणि कोणीतरी विचारलं, रावसाहेब कुठे आहेत. हेमाडपंतांना दाराजवळ जाऊन त्यांनी पाहिलं तर त्यांच्या परिचयाचे अली अहमद आणि संत मौलाना यांचा शिष्य इस्लू मुजावर हे दोघेही आलेले होते. अली अहमद हेमाडपंतांना म्हणाले, माफ करा, आपल्याला जेवणावरून उठवावं लागलं. ही आपली वस्तू घ्या आणि आम्हाला जाण्याची परवानगी द्या. हेमाडपंतांनी वस्तू उघडून पाहिली तर ते थक्क झाले, कारण आत सद्गुरू साईबाबा यांची तसबीर होती. हेमाडपंत थरारले. त्यांचा कंठ दाटून आला. त्यांनी पाटावर साईंची तसबीर ठेवली, तिची पूजा केली. मोठ्या भक्तिभावाने हार घालून साईंना नैवेद्य दाखवला. बराच काळ लोटला गेला. हेमाडपंतांच्या मनात मात्र अली मोहम्मद यांना साईनाथांची तसबीर कशी मिळाली याचं कुतूहल होतंच. एकदा अचानक हेमाडपंत व अली अहमद यांची भेट झाली. हेमाडपंतांनी त्यांना विचारलं, मला कृपया त्या साईनाथांच्या तसबिरीबद्दल सांगा ना. तुम्ही देखील बाबांचे भक्त आहे हे मला माहिती आहे, पण नेमकी माझ्या स्वप्नदृष्टांताच्या दिवशीच तुम्हाला ही तसबीर माझ्याकडे का दिवशी वाटली. या लीलेचा अर्थ मी काय समजावा. श्रोते हो,
मलासुद्धा मोठं कुतूहल आहे, हा दैवी योग साई महाराज यांनी कसा साधला. पण त्याचं उत्तर बाबा आपल्याला पुढच्या अध्यायात देणार आहे, कारण इथे हा 40वा अध्याय थांबतोय. शेवटी काय, भक्ताची श्रद्धा महत्त्वाची. हो ना, संतवचन आहे ना, भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा. सद्गुरू साईबाबांबद्दल काय बोलावं. साई पुरविल तयाचे अर्थ, पुरविल स्वार्थ आणि परमार्थ. सदा कधीही जाईल ना व्यर्थ, अंती तो कृतार्थ करील. हाच साईराणा तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांवर कृपेचं छत्र सदैव ठेवो. एक दिवस का होईना बाबांची पावलं कोणत्या ना कोणत्या रूपानं आपल्या घरात येवो आणि आपलं घर घर न होता मंदिर होवो, या शुभकामनेसह हा 40वा अध्याय पूर्ण करतो. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, अर्थातच 41व्या अध्यायाच्या निमित्ताने. तोपर्यंत ओम श्री साईराम.